आता मात्र सामन्याला झाली सुरुवात. बोनीची पहिली चढाई घेऊन आकाश आपल्याला या ठिकाणी मार्गस्थ झालेला बघायला मिळतोय. 7 नंबर जर्सी प्रदान केला एक वेगवान खेळाडू या ठिकाणी शिवराजे संघाच्या माध्यमातून बोनस गुणावरती मोहर उमटवण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी कितपत होतोय. आता मात्र चढाई करिता हा जर्सी क्रमांक 3 अक्षय आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच कबड्डीला साजेशी शरीरयष्टी माघारी भरतल्या त्याला प्रत्युत्तर देईल 11 नंबरचा खेळाडू कमलेश राटाडे आपल्याला बघायला मिळेल. 7 विरुद्ध 1 असा समीकरण आपल्याला बघायला मिळत आहे. 7 गड्यांना झुंज द्या भया मैदाने उतरे एक गडी आणि विजयी क्षण तो खेचून आणतो नाद गुंजतो कबड्डी कबड्डी आणि कबड्डी. आता मात्र प्रत्युत्तर दाखल मागच्या सामन्यामधील हिरो आपल्याला बघायला मिळतोय विशाल जर्सी क्रमांक 7 वेगाचा बेताज बादशाह, परंतु या बेत बादशाहला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहे. जर्सी क्रमांक 9 अर्थात शिवराजे संघाची भिंत म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. जबरदस्त खेळ. आता मात्र सुजल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. 4 नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू माघारी परतलाय. शिवा जर्सी क्रमांक 8 चढाई करता. आता मात्र सडपात बांध्याचा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. माघारी परतलाय. त्याला प्रत्युत्तर देतोय आकाश. खरोखर एक संत गतीने खेळ या ठिकाणी सुरू आहे. आघाडी मात्र निश्चितच शिवराजे संघाकडे 3 गुणांची असेल. 0 आणि 3 अशी गुणतालिका आपल्याला बघायला मिळते. कारण आघाडीचे दोन्ही खेळाडू मैदानाच्या बाहेर असेल. आता मात्र थर्ड रेड डू ऑर डाय तिसरी चढाई नेमणूक केली आहे सुजलची. कितपत खरा ठरतोय ठेवलेल्या संघाच्या विश्वासावरती पाहूया. यावेळेस मात्र चेन रनिंग चेन टॅकल आपल्याला बघायला मिळते. फसलाय
आणि निश्चितच जेर बंद केलं जातंय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल सुजलला. आणखी एक गुण त्या ठिकाणी दिला जातोय शिवराजे संघाच्या पारड्यामध्ये. प्रत्युत्तर दाखल मात्र अंकुर 4 नंबरची जर्सी मधला एक आक्रमक खेळाडू, स्फोटक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जातं असा अंकुर यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. दोन्ही संघांना एक एक गुण दिला जाईल. परंतु चिंता नसावी मित्रांनो, आता मात्र मैदानामध्ये आलाय विशाल. आदरणीय सुनीलजी पवार, अर्चितजी पोलेकर आणि सागरजी गुरव आपल्याला विनंती आहे साहेब आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय अनिरुद्धजी गोगारकर आपल्याला विनंती आहे साहेब आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. चढाई करता पुन्हा एकदा आकाश. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतं अक्षय, जर्सी क्रमांक 3. एक आक्रमक खेळाडू यावेळेस मात्र थांबवला जातोय. अतिशय सुंदर पकड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते शिवराजे संघाच्या माध्यमातून. चढाई करता पुन्हा एकदा सज्ज झालाय आकाश. 2 आणि 6 अशी गुणतालिका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. यानंतर पुढील होणाऱ्या सामन्याकरिता पहिला पुकार झालेला आहे. भट्टीचा माळ विरुद्ध म्हसोबा क्रीडा मंडळ. आपण तयारीत राहायचं आहे. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा विशाल या ठिकाणी सज्ज झालाय. यावेळेस मात्र विशालला जेरबंद केले जात आहे. सुट्टी दिली जात नाहीये. जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय शिवराजे संघाच्या माध्यमातून. वारंवारच्या चढाई बहादराने या ठिकाणी बीट केलं जात आहे. कोणतीही संधी त्या ठिकाणी दिली जात नाहीये. आता मात्र विंचवादेवी संघाचा एक सबस्टिट्यूट प्लेअर आपल्याला बघायला मिळतोय. अनिकेत भीमकाय शरीर याची आपल्या या ठिकाणी बघायला मिळते. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर 9 नंबर शिवराज संघ मध्यरक्षकाचं नाव समजलं तर फार बरं होईल. राहुल एक स्फोटक खेळाडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. राहुल करिता एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. खरोखर जबरदस्त खेळ राहुलच्या माध्यमातून या ठिकाणी वारंवार प्रतिस्पर्धी संघाचे चढाई बहादर मैदानाच्या बाहेर पाठवले जात आहेत. आक्रमक पवित्रा घेतलाय राहुलच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळेल. चढाई करतात मात्र विशाल. सागर गुरव याच्याकडून राहुल गर्जा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला मध्यंतर होतो, पूर्वार्ध होतो. दुसरा पुकार म्हसोबा क्रीडा मंडळ विरुद्ध भट्टीचा माळ. आपण तयारीत राहायचं आहे. म्हसोबा क्रीडा मंडळ विरुद्ध भट्टीचा माळ आपल्याला खेळण्याकरिता दुसरा पुकार.
या ठिकाणी मी शिवराजजी चाफेकर आपल्याला विनंती करतो, आदरणीय विशालजी राऊत यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा। आदरणीय विशालजी राऊत हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। त्यानंतर मी अर्चितजी पोलेकर यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती करतो। आदरणीय शिवराजजी चाफेकर यांच्या शुभास्ते अर्चितजींना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर आपण पुढील शुभ सन्मान करणार आहोत। आदरणीय सागरजी गुरव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। मसोबा क्रीडा मंडळ श्रीवर्धन यांच्या माध्यमातून आपण पुढील सन्मान करतोय। सागरजी गुरव यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। आदरणीय सन्माननीय सागरजी गुरव यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। त्यानंतर आपण आदरणीय सुनीलजी पवार यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत। सुनीलजी पवार यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करत आहोत। निश्चितच एक दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सुनीलजी पवार यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करत आहोत। मी आयोजकांना विनंती करतो, आपण सुनीलजी पवार यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। कृष्णा माळी यांच्याकडून शिवराजे संघाकरिता या ठिकाणी 200 रुपयाचे कॅश प्राइज जमा झालेला आहे। राहुल चांदोरकर डिफेंडर यांच्याकरिता अनंत फुटाणे यांच्या माध्यमातून 500 रुपये, फुटाणकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल। यावेळेस मात्र लाजवाब परफॉर्मन्स बघायला मिळतोय। निश्चितच एक आक्रमक पवित्र आता मात्र घेतलाय शिवराजे मित्रमंडळ या संघाच्या माध्यमातून। आदरणीय अनिरुद्धजी गोगरकर यांचा आपण या ठिकाणी पुढील शुभ सन्मान करतोय। आदरणीय अनिरुद्धजींना विनंती असेल आपण आपला शुभ सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। आदरणीय अनिरुद्धजी गोगरकर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत।
चला तिसरा व अंतिम पुकार मसोबा क्रीडा मंडळ विरुद्ध भट्टीचा माळ, कृपया मैदानाकडे चला. मसोबा क्रीडा मंडळ विरुद्ध भट्टीचा माळ, आपल्याला विनंती आहे आपण कृपया मैदानाकडे चालायचं आहे. आपल्याला खेळण्यासाठी हा तिसरा व अंतिम पुकार, थर्ड अँड फायनल कॉल. लास्ट 4 मिनिट्स फॉर द एंड द मॅच. आता मात्र वारंवार खाण्याखाती हल्ले केले जातात या ठिकाणी शिवराजे मित्रमंडळाच्या माध्यमातून. प्रतिस्पर्धेच्या पारड्यामध्ये आता मात्र हलकल्लोल आपल्याला बघायला मिळतोय की ज्या प्रकारे मोगलांना या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी या हिंदुस्थानातून सह की पळ करून सोडलं होतं, तशाच प्रकारचा खेळ आता मात्र शिवराजे संघाच्या माध्यमातून मैदानामध्ये बघायला मिळतोय. आक्रमक पवित्रा घेतलाय, प्रतिस्पर्धेच्या पारड्यामध्ये निश्चितच धुमाकूळ घालून सोडलाय. राहुलच्या माध्यमातून, आकाशच्या माध्यमातून, या ठिकाणी अंकुरच्या माध्यमातून, संपूर्ण शिवराजे संघाच्या माध्यमातून मात्र जबरदस्त खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. चला तिसरा व अंतिम पुकार झालेला आहे मसोबा क्रीडा मंडळ विरुद्ध भट्टीचा माळ, कृपया मैदानाकडे चला. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत विंचवा देवी संघाच्या माध्यमातून, परंतु अद्याप देखील सूर गवसलेला नाहीये संघाच्या खेळाडूंना. एकतर्फी विजय मिळवत आहेत की काय, असं काहीतरी चित्र आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळत आहे शिवराजे संघाच्या माध्यमातून. शेवटची 2 मिनिटं असेल सामना संपायला आणि भरभक्कम गुणांची आघाडी निश्चितच शिवराजे या संघाकडे आपल्याला बघायला मिळते. आदरणीय किरणजी काळे, आपल्याला विनंती आहे साहेब आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. आदरणीय किरणजी काळे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये, विशालजी राऊत रोख रक्कम 500 रुपये, आदरणीय सागरजी गुरव आणि सुनीलजी पवार यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये, तसेच आदरणीय मयूर तांबडे मित्र परिवार यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये. सर्व देणगीदात्यांची या ठिकाणी आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आता मात्र थर्ड रेड चढाई करता सज्ज झाला आकाश.
सागर गुरव यांच्या माध्यमातून पप्पू चांदोरकर याच्याकरिता 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच अनंत फुटाणकर यांच्याकडून देखील पप्पूकरिता 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि शिवराज्य संघाला देखील या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. आपण आपलं बक्षीस स्वीकारायला व्यासपीठावरती या. शिवराज्य संघ